पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पण मला वाटतं की खरी नम्रता हे जाणण्यात आहे की तुम्ही काय नाही आहात, पण ख्रिस्तात तुम्ही कोण आहात. इथे किती जणांना नुकताच त्यांच्या जीवनाविषयी दृष्टांत घडलाय? तुम्हाला मोठं काम करायचंय? ठीक आहे. तर किती जण स्वप्नपूर्तीची वाट पाहून पार वैतागून गेलेत? बघा, मी समजू शकते, खरंच समजू शकते. मी घरगुती बायबल वर्गाने सुरुवात केली 40 वर्षांपूर्वी. पहिल्या वर्गाला जवळपास 12 लोक होते आणि मग ती संख्या वाढून 25 झाली आणि मी 5 वर्ष असंच शिकवलं आणि हे चालू असतानाच आणखीन एक वर्ग सुरू झाला आणि 5 वर्षांच्या काळात 2 घरगुती बायबल वर्ग सुरू झाले. म्हणजे बघा, मी संदेश द्यायचे, आता जसा संदेश देते तसाच तेव्हाही देत होते आणि माझ्या दिवाणखान्यात मी 25 लोकांना बायबल शिकवायचे. सेवा कार्यासाठी मला माझी पूर्णवेळ नोकरी सोडावी लागली. मला आर्थिक चणचण भासत होती. लोकांना शिकवण्यासाठी मला आर्थिक मदत मिळत नव्हती आणि ती माझ्या जीवनातली परीक्षेची वर्ष होती आणि ती गरजेची असतातही. एका नवीन विश्वासणाऱ्याला वरची जागा मिळण्या एवढी दुसरी वाईट गोष्ट नसते. बायबल म्हणतं की तो गर्वाने फुगतोय आणि तो वादविवाद आणि कलहामुळे वेडा बनतो. हे विस्तारित भाषांतर आहे. ते गर्वाने फुगून वेडे बनले आहेत. विचार करा. आता असं समजू नका की तुमच्याकडे कौशल्य असल्यामुळे तुम्हाला बढतीही मिळायलाच हवी, कारण कौशल्यापेक्षा चारित्र्य हे निश्चितच महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. जर कुणाला आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करावंसं वाटत असेल तर त्यांनी ते खुशाल करावं, पण जर तुम्हाला आपल्या कृपादानांसह देवाची सेवा करायची असेल तर त्यासाठी प्रगल्भता हवीच. जर तुम्ही तुमच्या चर्चमधल्या भजन पुढाऱ्याकडे पाहून तुमची निवड न केल्याबद्दल मनामध्ये चरफडून म्हणत असाल की मी याच्यापेक्षा चांगलं गायलो असतो, त्यामुळेच तो वर आहे आणि तुम्ही खाली आहात. मी लोकांना टीव्हीवर संदेश देताना पाहून नेहमी विचार करायचे, मी यांच्यापेक्षा चांगला संदेश देऊ शकते, पण मला कळत नाही या 25 मध्येच मी का अडकून पडले इथे. मी अगदी उत्तम संदेश दिला असता. बघा, मला संदेश देता येत नव्हता म्हणून मी त्या 25 लोकांमध्ये अडकले नव्हते, तर माझा गर्विष्ठपणा त्याला कारणीभूत होता, हे लक्षात घ्या. चला आता, मला हेच म्हणायचंय की मागे वळून पाहताना मी देवाला धन्यवाद देते की त्याने मला थांबवलं आणि थांबवलं आणि थांबवलं आणि थांबवलं आणि त्याने मला पारखलं आणि पारखलं आणि मला बदललं. मी खुश आहे, कारण मला खात्री आहे की तुम्ही देवाच्या योग्य समयापर्यंत थांबलात तर अधिक काळ तुम्ही टिकू शकाल. तुमची लवकर बढती झाली तर तुम्ही फटाक्याप्रमाणे पेटाल आणि लवकरच तुम्ही फुस्स होऊन जाल. आमीन. अनुवाद अध्याय 8ने मला वाचवलं, पण खरं तर प्रभू येशूने मला वाचवलं आणि अनुवाद अध्याय 8 मधून नक्कीच मला प्रकाश मिळाला आणि हा बायबलमधला एक अद्भुत असा अध्याय आहे. आणि वचन 2 आणि 3 बघूया. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी, म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तर देवाने सर्व इस्रायल लोकांना अरण्यात कोंडलं आणि ते स्वतःची काळजी घ्यायला पूर्णपणे असमर्थ ठरले. त्यांना देवावर टेकणं भागच होतं आणि देवाने त्यांना काही कठीण मार्गाने नेलं, सोप्या मार्गाने नेलं नाही. त्यांना कठीण मार्गाने घेऊन जाण्यामागे देवाचा हा गौरवी
गौरवी उद्देश होता की पुढे तो त्यांना अशा ठिकाणी नेणार होता जिथे आशीर्वादांचे ओघ वाहणार होते. आणि म्हणूनच आज मला तुम्हाला हे सांगायचंय की निराश होऊ नका. मार्ग कठीण आहे किंवा तुम्ही गोंधळलायत किंवा खूप वेळ लागतोय म्हणून देवापासून पळू नका. तुम्ही पूर्ण मनाने देवाची सेवा करा आणि तो दिवस येईल, तो दिवस येईल, पगाराचा दिवस येतोय. आमेन. इब्री अध्याय 11 वचन 6. विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्यांचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तो प्रतिफळ देणारा आहे. तुम्ही झटून देवाला शोधलं तर तुमचं प्रतिफळ तुमच्या दाराशी आहे. जे हवं ते मिळालं नाही की पूर्वी जसा मी त्रागा करायचे तसा त्रागा करत बसण्याऐवजी तुम्ही देवाला धन्यवाद द्या, कारण त्याची वेळ ही अचूक असते. आणि जेव्हा तुम्ही तयार असता तेव्हा देव तुमच्यासाठी आकाश कवाडे उघडतो आणि तुम्ही ज्या ठिकाणी असायला हवं तिथे बसवतो. वचन 7 बघूया. कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले व झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. आपला मुद्दा एव्हाना तुमच्या लक्षात आला असेल. मला अंजीर आणि डाळिंब्यांची गरज नाही, पण इतर बऱ्याच गोष्टींची गरज आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तांबे खणून काढता येईल. आता आपण महत्वाच्या भागाकडे वळतोय. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल धन्यवाद करशील. सावध रहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तुझी मालमत्ता वाढेल. वचन 14. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तू परमेश्वराला विसरू नयेस म्हणून सांभाळ. आणि यासोबत आपण आणखी काही वचनं पाहू. वचन 17. आणि तू आपल्या मनात असे म्हणू नकोस की हे धन माझ्याच सामर्थ्याने आणि बाहुबलाने मी मिळवले आहे. तर तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार राखण्यासाठी तो तुला धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. आपल्या देशासाठी हे महान वचन आहे. आपण फार महान होतो म्हणून आपला देश महान झाला असे नाही, तर आपला देव महान आहे म्हणून. आमेन. इतर राष्ट्रांसाठी आपण प्रकाश होतो. पण बघा, आता लोक आपली थट्टा करतात, ते आपल्याला तुच्छ लेखतात. आणि एक समय असा होता जेव्हा आपले शत्रू आपल्याला भ्यायचे. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आणि याचं कारण हेच आहे की लोकांनी देवाकडे आपली पाठ फिरवली आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, आपण देवाचा उरलेला अंश आहोत जो अजूनही देवाचं गौरव करू शकतो. नक्की आपण सन्मान पावलेले आणि आशीर्वादित आहोत आणि म्हणूनच आजपर्यंत आपण जिवंत आहोत. आणि मला विश्वास आहे की आपल्याला पिकाचा फार मोठा हंगाम लाभू शकतो, पण त्यासाठी आपल्याला जगभर जावं लागेल आणि आपल्यातील प्रकाश लोकांपुढे चमकू द्यावा लागेल. त्याचा अर्थ असा की आपल्याला आपलं लक्ष स्वतःवरून हटवावं लागेल आणि आपल्या गरजांवरून लक्ष हटवावं लागेल आणि प्रत्येक दिवशी देवाला विचारावं लागेल की प्रभू, मी आज तुझ्यासाठी काय करू? मी आज तुझ्यासाठी काय करू? मला आशा आहे की हाच एक तोडगा आहे जो तुम्हाला कळलेला आहे. आता बघा, हे सुद्धा लक्षात घ्या की गर्व आपल्याला देवाची मदत मिळू देत नाही, कारण देव नम्र लोकांना मदत करतो. याकोब अध्याय 4 वचन 6. तो अधिक कृपा करतो, अधिक कृपा. कृपेबद्दल आभारी आहात तुम्ही? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. कृपा म्हणजे पात्रता नसताना मिळालेली मर्जी, पण ती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे जे आपल्याला करणं शक्य नसतं ते आपण कृपेद्वारे सहज करू शकतो. प्रेषित पौल म्हणतो, मी जो काही आहे तो देवाच्या कृपेमुळे आहे. आणि तो म्हणतो, मी सुद्धा सगळ्यांपेक्षा अधिक श्रम केले, तरी ते श्रम मी केले असे नाही, तर देवाच्या कृपेने ते श्रम माझ्याद्वारे झाले. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी माझ्या वर्षभराच्या कार्यक्रमांकडे पाहते तेव्हा मला प्रश्न पडतो, मी हे सगळं कसं करू शकले? माहित नाही.
मी कुणाशी तरी बोलत होते. मी म्हटलं, बघा, या वर्षात मला आणखी फक्त 15 सभा घ्यायच्या आहेत. मी जेव्हा विचार करते की 15 म्हणजे आणखीन 15 संदेश लागतील. पण एक सांगू, प्रभू सगळं काही करेल. जर तुम्ही प्रभूवर अवलंबून राहिलात तर जे काही तुम्ही करणं गरजेचं आहे ते तो करील. तुमच्यापैकी बरेच जण माझ्यापेक्षा वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतील. कदाचित तुमच्या कामात तुम्हाला योग्य वागणूक मिळत नसेल. देव तुम्हाला तिथेच चमकायला मदत करेल नक्कीच. कदाचित तुमच्या कुटुंबात तुम्ही एकटे विश्वासणारे असाल, पण तुम्ही आपल्या मुखावर नेहमी हास्य असू द्या आणि सदैव आनंदित राहा, म्हणजे तुम्ही इतरांसाठी आदर्श ठरू शकाल. आपले जीवन सुखासी नाही याबद्दल खेद बाळगणं थांबवा आणि आनंदी राहा तुम्ही. चला आता इकडचे लोक जरा हसा बरं तुम्ही. हे खरं नाही का? रोज सकाळी उठून असा विचार करणं योग्य नाही का की ख्रिस्ताद्वारे आज जे काही मी करायला हवं ते करू शकतो, कारण ख्रिस्त माझी ताकद आहे. हा दिवस छान जाणार आहे. कितीदा तुम्ही वेगळा विचार करून म्हणता, अरे बाप रे, आजच्या दिवसाची भीती वाटते, आजचं काम जमणार नाही. बरोबर आहे की नाही? होतं ना असं. तुमची वृत्ती अशी गोष्ट आहे जी कोणीच तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही, पण जर ती चांगली असेल तर कोणी तुम्हाला रोखूही शकत नाही. तो अधिकाधिक कृपा पुरवतो वाईट प्रवृत्ती आणि इतर गोष्टींवर मात करण्यासाठी. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून शास्त्र म्हणतं, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. जे लोक नम्र असतात त्यांना देव कृपा मिळेल असं करतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की प्रभू सहाय्य कर. प्रार्थनेचं कार्य असं होतं, सहाय्य कर. अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, पण मला अजूनही आठवतं. मला वाटतं 25 वर्ष झाली असतील कदाचित. सेवा चालू होती, पण अगदी लहान प्रमाणात, आणि जो कोणी ऐकेल त्याला मी निर्मितीविषयीचा उपदेश करण्याचा सपाटा लावला होता. आश्चर्य म्हणजे मी खूप कष्ट घ्यायचे आणि त्या कामाखाली दबून मी मरण पावले नाही, हेही आश्चर्यच आहे. आणि मला आठवतं जवळजवळ वर्षभर मी इकडे तिकडे भरकटत चालले होते की प्रभू सहाय्य कर, देवा तूच मदत कर. मी अशा वळणावर आले की नेमकी काय मदत हवी तेही मला ठाऊक नव्हतं. मला फक्त मदत हवी होती. मला एवढंच ठाऊक होतं की जर देवाने मला मदत केली नाही तर पाणी माझ्या डोक्यावरून जाणार आहे, आणि ते माझ्या डोक्यावरून चाललंही होतं. किती जणांना असं वाटलंय की पाणी डोक्यावरून चाललंय आणि काय करावं ते तुम्हाला सुचतच नाहीये? एक महान प्रार्थना आहे, देवा मदत कर. प्रभू माझं सहाय्य कर, सहाय्य कर, सहाय्य कर देवा. प्रभू मदत कर. आता पहिलं पेत्र अध्याय 5 वचन 5 बघूया. विस्तारित बायबलमध्ये हे वचन मोठं आहे म्हणून आपण ते पडद्यावर पाहणार आहोत. तेव्हा काही वेळ थांबून हे वचन तुम्ही काळजीपूर्वक वाचा. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि दीन लोकांवर देव कृपा करतो. इथून निघण्यापूर्वी आपण नम्रता कशी धारण करायची ते शिकणारच आहोत. एका सेवकाचा कमरबंद जसा सुटत नाही तसंच हे वस्त्र कोणी काढू शकत नाही. नम्रता हे एक वस्त्र आहे. एकमेकांशी वागताना गर्वापासून मुक्त व्यवहार करा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो. जे ताठ मानेचे असतात, अभिमानी, घमंडी, बढाईखोर अशांचा विरोध करतो. देव गर्विष्ठांना विरोध करून लोळवून टाकतो, पण दीनांवर तो कृपा करतो. बऱ्याचदा असं होतं की आपण स्वबळावर काही करू पाहतो, पण ते घडून येत नाही आणि आपण सैतानाला सुद्धा धमकावतो. हे खरं आहे की कधी कधी शत्रू आपल्यावर हल्ला करतो, पण प्रत्येक क्लेशदायक गोष्ट ही सैतानाकडून येत नाही. कित्येकदा आपल्याला जे हवं असतं ते देव आपल्याला मिळू देत नाही, आणि म्हणूनही आपण अस्वस्थ होतो आणि आपण त्यासाठी चुकीचा मार्ग निवडतो. आणि म्हणून आपण एखाद्या गोष्टीचा आटापिटा करण्याऐवजी देवाकडे जाऊन त्याच्यावर टेकून असं म्हणायला हवं, प्रभू तुझ्याकडून हे मिळणार नसेल तर ते मला नकोय. जर तुझी इच्छा असेल तर ते नक्कीच घडवून आणशील. आणि मी एवढंच सांगू इच्छिते, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. मी तुझ्यावर अवलंबून आहे. मी तुझ्या समोर आहे. तुला हवं ते तू कर, आणि तू केलं नाहीस तर मी ते करू शकणार नाही.
तुमची प्रार्थना बदलण्यासाठी आवश्यक असणारं प्रकटीकरण कुणाला मिळालं का? मला तुम्ही सांगा बरं, नम्रतेसाठी तुम्ही किती झटून प्रार्थना करता? मी गंभीरपणे विचारते, देवाने तुम्हाला नम्र करावं म्हणून तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती सांगा मला तुम्ही. 2-3 आठवड्यांपूर्वी मी प्रार्थनेची काही सत्र घालवली आणि मी घाबरून गेले. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही नम्रतेसाठी प्रार्थना करता तेव्हा गर्व स्वतःला लपवून टाकतो आणि तो तुमच्यात आहे हेही तुम्हाला कळत नाही. म्हणून देवाने तो प्रगट करावा हा एक थरकाप उडवणारा अनुभव आहे. अँड्र्यू मरे म्हणतात सगळ्या गुणांमधला उत्तम गुण कुठला आहे तर तो नम्रता, पण तो देवाचा झटून शोध घेतल्याशिवाय, प्रार्थनेशिवाय आणि त्या विषयाचा बारकाईने अभ्यास केल्याशिवाय येत नाही. आता बघा, मला माहिती आहे आज शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवार सायंकाळच्या समुदायाला मी ओळखते, म्हणजे इथे सगळ्या प्रकारचे लोक गर्दी करतात. ज्यांना ठाऊक नसतं काय करायचं तेही येतात इथे. काही असो, कदाचित या गोष्टी तुमच्यासाठी फार खोल असतील, पण मी तुमच्यासाठी सोप्या गोष्टी करते. जर तुम्हाला आज काहीच कळलं नसेल, सगळं काही तुमच्या डोक्यावरून गेलं असेल, तर फक्त एवढंच म्हणायला शिका की तुम्ही देवाच्या मदतीशिवाय मला काहीच शक्य नाही. देवाशिवाय मी शून्य आहे. देवाशिवाय मी शून्य आहे. आणि मी लोकांना वाईट वागणूक न देण्याचा पक्का निश्चय करत आहे, कारण मी इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही. आणि ही एक चांगली सुरुवात ठरू शकते. तुम्हाला काही कळत नसलं तरी एवढी वाक्य लक्षात ठेवा. बघा, तुम्ही महान व्यक्ती आहात, पण इतरांपेक्षा मोठे नाही आहात आणि मी सुद्धा नाहीये. आमेन. केवळ मी इथे वर आहे म्हणून देवाला प्रभावित करू शकत नाही. देवानेच मला इथे वर ठेवलंय, पण माझ्या इथे असण्यामुळे तो प्रभावित नाही, कारण तो सगळ्यांवर समान प्रीती करतो आणि जे करायला देव कृपा पुरवतो तेच आपण करायला हवं हे लक्षात घ्या तुम्ही. मी फिलसारखं गाणं गाऊ शकत नाही, कारण मला ते कृपादान मिळालेलं नाही. मला 4-5 वाद्य वाजवायला आवडली असती, पण देवाने मला ते दान दिलेलं नाही. खरं सांगायचं तर मला हे सगळं करायला आवडलं असतं. मी इथे उभं राहून संदेश दिला असता, वाद्य वाजवून गाणं म्हटलं असतं, हे सगळं करायला आवडलं असतं. पण देवाला ठाऊक आहे मी कशी आहे, तुम्ही कसे आहात, तुम्ही कोणत्या गोष्टी हाताळू शकता आणि देवाला गौरव देऊ शकता. आपण प्रार्थना करायला हवी की आपल्याला न झेपणाऱ्या गोष्टी प्रभूने सोपवू नयेत आणि त्याचा गौरव करता यावं, कारण गर्व आपल्याला खाली आणील हे नक्की आहे. मी हाताळू शकणार नाही एवढा पैसा मिळवून देवाचा गौरव करू शकत नाही. मी हाताळू शकणार नाही एवढं सामर्थ्य मिळवून देवाचा गौरव करू शकणार नाही. हाताळता येणार नाही एवढी लोकप्रियता मिळवून मी देवाचा गौरव करू शकणार नाही. अशी कोणतीच गोष्ट मला नको ज्यामुळे मी देवाला प्रथम स्थान देऊ शकणार नाही. मी सभेचा आनंद लुटतीये. अँड्र्यू मरेची काही वाक्य तुम्ही ऐका. नम्रता म्हणजे देवावर पूर्णपणे अवलंबून राहणं. प्रत्येक उणीव आणि अपयशाचं एक पुरेसं कारण आहे नम्रतेचा अभाव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशिवाय नम्रतेला आवश्यक असणारं सर्वोच्च महत्त्व कुठेच मिळालं नाही. गर्वासारखं धोकादायक दुसरं काहीही नाही. तो स्वाभाविक असतो, तो कावेबाज असतो आणि तो छुपा असतो. आणि म्हणून नम्रता आणि दीनता ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांच्या वेगळेपणाची खूण आहेत. गर्व ही पेत्राची फार मोठी समस्या होती आणि जेव्हा तो नम्र झाला तेव्हा तो धैर्यवान मनुष्य बनला आणि 3000 लोकांचं एका दिवसात तारण झालं. देवाने तुमच्यात कार्य करावं म्हणून तुम्ही प्रार्थना करा. हट्टीपणाचा आणि इतरांना वाईट वागवण्याचा आत्मा काढावा म्हणूनही. काही जणांना असं वाटेल गर्व ही माझी समस्या नाहीच, मुळे मी स्वतःला नेहमी शून्य लेखतो, हीच माझी समस्या आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात ते आधी जाणून घ्या. खऱ्या नम्रतेचा अर्थ आहे आपण कोण नाही ते समजून घेणं
आणि ख्रिस्तात आपण कोण आहोत ते नेमकेपणाने समजून घेणं. मी पुन्हा एकदा हे वाचते. प्रीतीचा अभाव, इतरांच्या गरजांच्या बाबतीत उदासीनता, सर्व झटपट निर्णय घेण्याची वृत्ती, सर्व प्रकारचा राग, भावुकपणा, चिडचिडेपणा, सर्व प्रकारची कटुता, सर्व प्रकारची क्षमा न करण्याची वृत्ती, अशा सर्व गोष्टींचं मूळ कारण गर्वामध्ये दडलेलं आहे. तुम्ही एखाद्यावर वैतागता आणि त्याची क्षमा करू शकत नाही, ते केवळ गर्वामुळेच. देवाने आपल्याला किती क्षमा केली हे आपण किती सहज विसरतो बघा. ठीक आहे, मला ठाऊक आहे की मला आज तिखट काहीतरी खायला मिळतंय, आज गोडधोड मिळणार नाहीये, आज तिखट खायचंय. सभा संपल्यानंतर तुम्ही हवं तेवढं आईस्क्रीम खाऊ शकता, पण मी मात्र तुम्हाला फक्कड तिखटच देणार. ठीक आहे, तर नम्रतेचा विचार खूप छान आहे. आणि सभेच्या शेवटी मी पुरुषांना काहीतरी सांगणारी आहे. आता हा पहिला भाग सगळ्या लोकांसाठी लागू आहे. रोजच्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी, फारच महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्या अनंत काळाची पूर्व परीक्षा असतात, कारण त्यातून मनुष्यात गर्व आहे की नम्रता ते लगेच दिसून येतं. आणि बघा, बेसावध असतानाच आपण कोण आहोत ते आपल्याला कळून येतं. आणि आता बघा, या गोष्टी फक्त पुरुषांसाठी नाहीत, या आपल्या सगळ्यांसाठीच आहेत. आपण चर्चमध्ये असतो तेव्हा आपला खरा स्वभाव कळून येत नाही, तर घरात बंद दाराआड आपण कसे वागतो त्यातून आपला खरा स्वभाव दिसतो. आता हे फक्त पुरुषांसाठी. जेव्हा हायवेवर कोणी तुमच्याशी नडतं तेव्हा तुम्ही कशा प्रकारचं वर्तन करता? आणि असं समजा की ती स्त्रीच असेल. मी तुम्हाला सांगते, जेव्हा देव म्हणतो ना ही स्त्रीच असणार नक्की, तेव्हा मला राग येतो खूप. ही वृत्ती एक समस्या आहे. आमीन. जर ड्रायव्हर नीट गाडी चालवत नसेल तर ती स्त्रीच का असायला हवी, सांगा मला तुम्ही. म्हणजे देव खूपच धीराचा आणि गोड आहे, पण मी तुम्हाला सांगते, जेव्हा लोक हायवेवर व्यवस्थित वागत नाहीत तेव्हा तो दयाळू होतो आणि आत्मिकदृष्ट्या वाढतो. पण अचानकपणे त्याची गाडी जर कुणासमोर आली तर ते लोक जोरजोरात हॉर्न वाजवतात, हातवारे करू लागतात. देव म्हणतो की आरडाओरडा करू नकोस मित्रा. थोडा वेळ दे मला. पण बघा, जर कोणी त्यांच्याशी असं वागलं आणि त्यांच्याकडे लायसन्स नसेल तर त्यांनी एका बाजूला व्हावं, कारण त्या स्त्रिया असतात. मग संपलंच सगळं. एक प्रश्न विचारते मी तुम्हाला. कोणी तुम्हाला दुखावलंय आणि तुम्ही त्यांना क्षमा केली नाही, असं झालंय का? बघा, आपण स्वतःला नम्र करण्याची गरज आहे. देवाला म्हणा, प्रभू मला क्षमा करायची, मला तसं वाटत नसलं आणि ते लोक त्यासाठी योग्य आहेत असंही वाटत असलं तरीही मला तुझी आज्ञा पाळायची आहे. बघा, गर्वामुळेच आपण इतर लोक आपल्याशी कसं वागतात ते पाहतो, पण आपण हे लक्षात घेत नाही की आपणही लोकांना दुखावतोच अनेकदा. म्हणून आपण देवाचे आभार मानायला हवेत की तो आपली क्षमा करतो आणि आपणही तेच करायला हवं. मला विश्वास आहे की आत्म्याचं फळ हे खरंच खूप महत्वाचं आहे. जेव्हा पवित्र आत्मा आपल्या हृदयात येतो तो आपल्या जीवनात त्याच्या फळांचा विकास करू पाहत असतो. धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च
जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.